नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या परिचित अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता या ठिकाणी बघा आपल्याला सेकंड इयरला ॲडमिशन कसं घ्यायचं नवीन पोर्टलवरती या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आपण यामध्ये जे आहे मित्रांनो, एका विद्यार्थ्याचा सेकंड इयरचं म्हणजे थोडक्यात द्वितीय वर्षाचं कशाप्रकारे विषय निवडायचे, फीस कशाप्रकारे पे करायची, ठीक आहे. लॉगिन करण्यापासून ते लॉगआउट करेपर्यंत संपूर्ण प्रोसेस आपण यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आता बघा यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करण्यासाठी जे आहे तुमच्याकडे नवीन जो काही तुमचा पी-आर-एन असेल 2501, 2507 किंवा 2601 जो काही असेल त्याने तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा लॉगिन करता, त्यावेळेस बघा तुमच्या समोर या ठिकाणी 4 ऑप्शन बघायला मिळतात. पहिला ब्लूमध्ये आहे बघा क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स, पार्ट, टर्म, ॲडमिशन. ठीक आहे. थोडक्यात काय तुमचं फर्स्ट इयर झालं असेल तर सेकंड इयरसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर या ठिकाणी क्लिक करायचं किंवा तुमचं या ठिकाणी जे आहे एक कोर्स संपला असेल तर तुम्ही पुढच्या कोर्सला देखील या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. नंतर ग्रीनमध्ये आहे बघा क्लिक हिअर टू ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम. समजा तुम्हाला तुमचं बी-ए चालू आहे. तुम्हाला वाटलं, की मला अजून एखादा डिप्लोमा करायचा, तर तुम्ही यामध्ये डिप्लोमाला देखील सोबत ॲडमिशन घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटलं, की तुमचं एम-ए चालू आहे. तुम्हाला वाटलं अजून तुम्हाला बी-ए किंवा बी-कॉम करायचं, तुम्ही बी-कॉम किंवा बी-ए सोबत करू शकता. किंवा एखादा डिप्लोमा अजून करू शकता किंवा एखादं सर्टिफिकेशन करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेस काय करू शकता, 2 डिग्र्या करू शकता. ओके. व्ह्यू ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी बघा तुम्हाला ऑरेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. व्ह्यू ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे तुम्ही जो काही ॲडमिशन घेतला असेल एखाद्या प्रोग्रामला, नवीन असेल किंवा जुनं रिन्यू केला असेल, म्हणजे थोडक्यात सेकंड इयरला घेतला असेल किंवा थर्ड इयरला घेतला असेल. तर ते तुम्हाला बघा या ठिकाणी व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला जे आहे तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर आहे क्लिक हिअर फॉर प्रोफाइल बिल्डिंग. तर या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं समजा या पर्पलवरती, तर तुम्हाला फक्त या ठिकाणी मित्रांनो काय म्हणतो आपण त्याला, फक्त तुमची प्रोफाईल बघायला दिसेल. तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं नाव, पूर्ण डिटेल तुम्ही जी काही माहिती भरली होती प्रोफाईलमध्ये, ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. आता ते तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. त्यामुळे बघूनही काही या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार नाही. ठीक आहे. असो, आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक-एक टॅब एक्सप्लेन करून सांगणार आहे. सर्वप्रथम बघा आता व्ह्यू ॲप्लिकेशन जे आहे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस त्यावर जर आपण क्लिक केलं, तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिशन डॅशबोर्ड आहे, ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जेवढे काही प्रोग्राम वगैरे अप्लाय कराल, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सध्या काय सांगतंय, "नो ॲप्लिकेशन फाउंड. यू हॅव नॉट अप्लायड टू एनी प्रोग्राम इट." म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही कोणताही प्रोग्राम आतापर्यंत अप्लाय केलेला नाहीये. तुम्ही जेव्हा अप्लाय करू शकता, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी त्याचं स्टेटस पेंडिंग, स्क्रुटिनी, फेल, रिजेक्ट, पे करा, मेक पेमेंट जे काही ऑप्शन असेल तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. असं आपण परत होमला वापस जाऊया. या ठिकाणी बघा क्लिक हिअर टू ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम. ठीक आहे. क्लिक हिअर फॉर ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम. आता समजा या ठिकाणी जे आहे ऑलरेडी विद्यार्थ्याचं ॲडमिशन आहे समजा बी-कॉमला. त्याला सेकंड इयर बी-कॉमला ॲडमिशन घ्यायचं आहे. नेक्स्ट टर्मला ॲडमिशन घ्यायचं आहे. आपण यावर क्लिक करून घेऊ शकतो. बट समजा त्याला वाटलं सोबत, की त्याला एखाद्या दुसऱ्या प्रोग्राम घ्यायचा असेल. बघा विद्यार्थी बी-कॉमला आहे म्हणजे याचा अर्थ काय? त्याची डिग्री पूर्ण नाहीये. त्यामुळे तो एम-एला ॲडमिशन घेऊ शकत नाही किंवा एम-बी-एला किंवा एम-कॉमला घेऊ शकत नाही. बरोबर? तुमचं जर का पूर्वी झालं असेल, तर तुम्ही त्या बेसवर पुन्हा ॲडमिशन घेऊ शकता. बट या ठिकाणी विद्यार्थी बी-कॉम करतो त्यामुळे तो या ठिकाणी एम-ए किंवा मास्टरला ॲडमिशन घेऊ शकत नाही. बट त्याला वाटलं एखादा डिप्लोमा करायचा, तो डिप्लोमाला घेऊ शकतो. तर आपण यावर क्लिक करूया. यावर आपण क्लिक केलं, की या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. जेवढे काही प्रोग्राम्स तुमच्यासमोर बघायला मिळतील, ते प्रोग्राम्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आता बघा विद्यार्थ्याचं जे आहे बी-कॉम सुरू आहे. तर बी-कॉम सुरू आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतो? बी-एला घेऊ शकतो. जे की समजा G01 आपण या ठिकाणी बघू शकतो. 1 मिनिट. ओके. आता बघा हे जे G01 आहे. बॅचलर ऑफ आर्ट्स एफ-वाय-बी-ए, बॅचलर ऑफ आर्ट्स एस-वाय-बी-ए बरोबर. याचा अर्थ काय होतो, की तुम्ही डायरेक्ट तुमचं जर फर्स्ट इयर झालं असेल, समजा उदाहरणार्थ तुमचं बी-कॉमचं फर्स्ट इयर झालेलं आहे, तर तुम्ही डायरेक्ट एस-वाय-बी-एला देखील अप्लाय करू शकता. किंवा तुमचं जर का समजा या ठिकाणी अ, जर तुम्हाला अजून डिग्री घ्यायची असेल, तर तुम्ही एफ-वाय-बी-एच्या फर्स्ट इयरला देखील ॲडमिशन करू शकता. किंवा एखादा डिप्लोमा असेल समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. समजा एखादा डिप्लोमा आहे तुम्हाला या ठिकाणी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा डिप्लोमा आहे समजा तुम्हाला करायचा जर असेल, तर तुम्ही तो करू शकता सोबत. बी-एच्या सोबत किंवा बी-कॉमच्या सोबत तुम्ही तो देखील या ठिकाणी करू शकता. ऑफिस असिस्टंटचा डिप्लोमा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट आहे. बट याची अट अशी आहे, की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला पाहिजे यामध्ये. त्यामुळे हे शक्यतो टीचर्स लोकं करतात, ठीक आहे. नंतर योग शिक्षकाचा आहे, जो 12वी पासवरती चालतो. तुम्ही या ठिकाणी जे आहे योग शिक्षकाचा देखील डिप्लोमा वगैरे या ठिकाणी करू शकता. आता तुम्हाला मी हे उदाहरण म्हणून सांगितलं. बट मित्रांनो, समजा आता तुमचं या ठिकाणी जे आहे फर्स्ट इयर संपलेलं आहे, ठीक आहे. बघा आता अजून एक विद्यार्थ्यांना जे आहे कन्फ्युजन वगैरे राहतं या ठिकाणी, की त्यांचा निकाल फेल आलेला आहे किंवा ए-टी-के-टी आला असेल, तर त्यांना वाटतं की वर्ष वाया गेलं. तर हे बघा मित्रांनो, वर्ष वाया जात नसतं. वाय-सी-एममध्ये वर्ष वाया जात नसतं. ही वर्ष वाया जायची कन्सेप्टच वाय-सी-एममध्ये नाहीये. त्यामुळे तुमचा रिझल्ट फेल येवो किंवा पास येवो किंवा ए-टी-के-टी येवो, तुम्ही या ठिकाणी सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. तुमचा एकही विषय पास नसेल, तरी देखील घेऊ शकता किंवा एक विषय जरी बॅकला असेल, तरी तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. तुमचं फर्स्ट इयरचे सगळे विषय बॅक आहेत, सेकंड इयरचे सगळे विषय बॅक आहेत, तरी देखील तुम्ही थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. फक्त अट अशी आहे, की तुम्ही त्या अगोदरच्या वर्गाला प्रवेश घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल, की सर फर्स्ट इयरला एक्झाम दिली नाही डायरेक्टच तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असं नसतं ते. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा त्या स्टेप असतात ना, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तर ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. थोडक्यात काय
तर तुम्ही ज्यावेळेस समजा या ठिकाणी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, फर्स्ट इयरची एक्झाम दिलीच नाही काही कारणास्तव, तरी देखील तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता किंवा सेकंड इयरची एक्झाम तुम्ही काही कारणास्तव दिली नाही किंवा 1-2 विषय बॅक राहिला किंवा द्यायचा बाकी होता किंवा जे काही व्हॉटएव्हर जे काही रिझन असेल तुमचं, तरी देखील तुम्ही थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. पण थर्ड इयर जोपर्यंत तुम्ही पास होत नाही किंवा फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचे जे काही बॅकलॉग विषय असतात, जोपर्यंत ऑल क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिग्री मिळणार नाही किंवा फायनल मार्कशीट मिळणार नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्या फक्त तुम्हाला. एक्झाम द्यायला तुम्हाला काही अडचण नाहीये. समोरच्या वर्गामध्ये समजा तुम्हाला बी-ए, बी-कॉम केलंय किंवा एखादा विषय बॅकला आहे. तुम्हाला एम-ए किंवा एम-कॉम किंवा एम-बी-ए करायचंय, तर तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर थोडक्यात काय पूर्ण जी काही तुमची डिग्री असते बी-ए किंवा बी-कॉम ती पूर्ण ऑल क्लिअर असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे पासिंगचं कमीत कमी 45 म्हणजे 45% तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही पुढच्या वर्गामध्ये किंवा पुढच्या टर्ममध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा नवीन प्रोग्राम सॉरी एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए जे काही असेल त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. पुढच्या वर्गात ॲडमिशन घ्यायला काही अडचण नाहीये. पण नवीन प्रोग्राम ॲडमिशन घ्यायसाठी तुम्हाला अगोदरचा प्रोग्राम पूर्ण असणं आवश्यक आहे. कुठल्या केसमध्ये? बी-ए टू एम-बी-ए किंवा एम-कॉम किंवा एम-ए किंवा बी-कॉम ते एम-कॉम, एम-बी-ए किंवा एम-ए. ठीक आहे. समजलं? असो. आता आपण या ठिकाणी बघा सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे क्लिक हिअर टू नेक्स्ट कोर्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण क्लिक केलं. आता बघा विद्यार्थ्याचा आहे बाय डिफॉल्ट या ठिकाणी त्याचा जो काही सेकंड इयर असेल, तुमचं जर समजा 1 डिग्री असेल तर आता बघा सेकंड इयर दाखवलं कारण बी-कॉमचं फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर दाखवलं या ठिकाणी. तुमचं जर समजा बी-ए असेल तुम्हाला या ठिकाणी एस-वाय-बी-ए दाखवलं असतं. तुमचं जर समजा या ठिकाणी अगोदर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन असेल, एस-वाय-बी-ए किंवा एस-वाय-बी-कॉम जर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी टी-वाय-बी-ए किंवा टी-वाय-बी-कॉम तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा नवीन पॅटर्न आहे मराठी मीडियमचा UGG 02 बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी विथ क्रेडिट्स ज्याला आपण एन-ई-पी म्हणतो इयर 2 सेमिस्टर 3. ठीक आहे. 3 आणि 4 आहे ॲक्चुअली हे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे. लास्ट डेट 31/7 दाखवलेला आहे, पण काही काळजी करू नका. ऑगस्टपर्यंत तारीख वाढणार आहे. अप्लायवर आपल्याला क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे या ठिकाणी. येस केलं. आता बघा चेक एलिजिबिलिटी. आता या ठिकाणी तुम्हाला काही छेडछाड करायची नाहीये, पण तरी पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. द स्टुडंट्स हू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड फर्स्ट इयर ऑफ बी-ए डिग्री प्रोग्राम फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमचं फर्स्ट इयरचं बी-ए झालं किंवा बी-कॉम जरी झालं, तरी देखील तुम्ही या ठिकाणी जे आहे सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता बी-कॉममध्ये. ठीक आहे. आता तुमचं जे काही कॉलेजची माहिती असेल, ठीक आहे, ती कॉलेजची माहिती, तुमचा एल-एस-सी कोड, तुमचा एल-एस-सीचा ॲड्रेस, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या कॉलेजचा ॲड्रेस जो काही असेल, तो तुम्हाला या ठिकाणी येईल. सेम ॲज एल-एस-सी, अनदर एल-एस-सी. आता अनदर एल-एस-सी केव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे? इन केस जर समजा तुम्हाला कॉलेज बदलायचं असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, जर तुम्हाला कॉलेज बदलायचं असेल किंवा ठीक आहे, जे आता व्हॉटएव्हर जे काही कारण असेल तुम्हाला, तर अशा केसमध्ये तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी जे आहे स्टडी सेंटर ब्लॉक करण्यात आले यावर्षी तुम्हाला माहिती असेल, की सी-सी-टी-व्हीज वगैरे या ठिकाणी लावलेल्या होत्या. त्यामुळे बरेचसे कॉलेज ब्लॅक लिस्टमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना या ठिकाणी अनदर एल-एस-सी सिलेक्ट करून त्यांना कॉलेज चेंज करायला सांगितलेलं आहे विद्यापीठाने. ठीक आहे. तर समजा तुमचं कॉलेज ब्लॉक झालं असेल किंवा बदलायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी अनदर एल-एस-सीवर क्लिक करून तुम्ही कन्फर्म करू शकता. तुम्हाला त्या आधीच्या एल-एस-सी सेंटरवरनं जे काही तुमचं अगोदर फर्स्ट इयर, सेकंड इयर जे काही तुमचं आधीचं कॉलेज किंवा एल-एस-सी होतं, त्यांच्याकडनं तुम्हाला एक लेखी लेटर घ्यायचं आहे, की मला या कारणामुळे जे आहे स्टडी सेंटर बदलायचं आहे. ते घ्यायचं, अनदर सिलेक्ट करायचं, कन्फर्म करायचं, नवीन सिलेक्ट करायचं. नवीन सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी एक ट्रान्सफर सर्टिफिकेट अपलोड करायचं, जे की तुमच्या कॉलेज लेव्हलवरलं असतं, बरोबर? पण या केसमध्ये काय आहे, की त्यांना हे सेमच कॉलेज पाहिजे. आपण या ठिकाणी कन्फर्म करूया. कन्फर्म केलं. आता बघा कॉलेजचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. ज्यांना दोन्ही पण येत असतील मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश त्यांना जे पाहिजे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता यांचं मीडियमच मराठी आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट या ठिकाणी मराठीमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. असो, आता खाली जाऊया आपण. या ठिकाणी बघा मित्रांनो, कोर्स सिलेक्शन सेमिस्टर 3 मिनिमम कोर्स 9 मॅक्सिमम कोर्सेस 9 याचा अर्थ काय? तुम्हाला जे काही खाली कोर्सेस किंवा जे काही तुम्हाला सब्जेक्ट दिसतायत त्यापैकी कुठलेही 9 सिलेक्ट करायचे आहेत. बरोबर? आता हे ओ म्हणजे काय? किंवा खाली बघा सी-सी-सी म्हणजे काय? नंतर ए-सी-एफ-पी, सी-एच-जी, व्ही-एस-सी-एस, मायनर एम, मेजर एम हे काय असतं? हे देखील तुम्हाला मी हळू पुढे सांगणार आहे. ठीक आहे. पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? विषय तुम्हाला भरपूर बघायला मिळतात, परंतु खालच्या विषयांपैकी तुम्हाला कुठलेही 9 विषय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत ग्रुप वाईज. ठीक आहे. नंतर तुम्हाला सेम सेमिस्टर 4ला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर मित्रांनो बघा तुम्ही डायरेक्ट सेमिस्टर 4 निवडू शकत नाही. आधी तुम्हाला सेमिस्टर 3 चे निवडावे लागतील. ठीक आहे. किंवा सेमिस्टर 5 चे निवडावे लागतील. तेव्हा तुम्ही या ठिकाणी 6 चे किंवा 4 चे तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. कारण जे तुमचं आधीचं जे काही तुमचं समजा या ठिकाणी सेमिस्टर 3 आहे. तर तुम्ही जे काही सेमिस्टर 3 निवडसाल, तर हेच विषय जे आहे तुम्हाला खाली ॲज अ सेकंड पार्ट म्हणून किंवा ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दाखवतो. समजा बघा आता या ठिकाणी मायनर आणि मेजर सब्जेक्ट आहे बघा. मायनरमध्ये बघा व्यावसायिक अर्थशास्त्र 1 आहे बरोबर म्हणजे पार्ट 1. मेजरमध्ये बघा या ठिकाणी अकाउंटिंग एंड फायनान्शियल मॅनेजमेंट 3 आहे. भारतातील पारंपरिक व्यवसाय पद्धती ठीक आहे, हे एक विषय आहे. आता हे मायनरचा समजा पार्ट 1 आहे, हा पार्ट 3 आहे. तर समोर जर आपण गेलो ठिकाणी या ठिकाणी सेमिस्टर 4ला तर व्यावसायिक अर्थशास्त्र तुम्हाला या ठिकाणी बघा 2 दिसतंय म्हणजे सेकंड पार्ट आहे बरोबर आणि अकाउंटिंग एंड फायनान्शियल मॅनेजमेंट या ठिकाणी बघा पार्ट 4 आहे. राइट? म्हणजे आधी 3 होता, हा 4 होता. त्यामुळे तुम्हाला आधी सेमिस्टर 3 निवडायचं आहे, मग सेमिस्टर 4 वर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. आता बघा सेमिस्टर 3 मध्ये आपल्याला कुठले-कुठले विषय निवडायचे? मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या.
आता बघा तुम्ही सेमिस्टर 1ला आणि सेमिस्टर 2ला जे काही विषय निवडले असतील, बरोबर? तर तेच विषय तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे का? आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल, म्हणजे जे काही विद्यार्थी असतील बी-कॉमवाले. तर नाही, असं काही नाहीये. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो, जे काही ऑप्शनल आहेत ना, ओ-ई, ठीक आहे. तर आता ओ-ईचा अर्थ काय होतो? ऑप्शनल ऑप्शनल इलेक्टिव्ह म्हणू शकतो तुम्ही याला, ठीक आहे. ई म्हणजे काय इलेक्टिव्ह, ओ म्हणजे काय ऑप्शनल, ठीक आहे. किंवा ओपन इलेक्टिव्ह देखील म्हणू शकता. ऑप्शनल किंवा ओपन दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर जे काही या ठिकाणी ऑप्शनल किंवा ओपन इलेक्टिव्ह आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी बघा मिनिमम सिलेक्शन 1, मॅक्सिमम सिलेक्शन 1 म्हणजे थोडक्यात काय, ही जी काही तुम्हाला खाली लिस्ट बघायला मिळते बघा ओ-ईची, ओ-ई संपेपर्यंत. ओ-ई कुठे संपतं? कॉम्प्युटर सायन्सवर या ठिकाणी ओ-ई संपतं. तर ह्यामध्ये तुम्हाला जे आहे टोटल बघा 9 विषय आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 7, 8, 9 बघा हे टोटल 9 आहेत. तर ह्या 9 पैकी तुम्हाला कुठलाही एक सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही तुम्ही जर समजा फर्स्ट इयरला किंवा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर तुम्ही जर समजा इकॉनॉमिक्स सायन्स निवडला असेल, ठीक आहे. सॉरी एन्व्हायर्नमेंट सायन्स निवडला असेल, तर तुम्हाला यावेळेस हाच घ्यायचा का? तर नाही, असं काही नाहीये. तुम्ही सेकंड इयरला किंवा थर्ड सेमिस्टरला तुम्ही विषय बदलू शकता. काही अडचण नाहीये. ठीक आहे. फक्त तुम्हाला सेमिस्टर 3ला जो विषय घेतला, तोच तुम्हाला सेमिस्टर 4ला घ्यावा लागेल. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयरला ॲडमिशन घ्याल सेमिस्टर 5ला आणि 6ला त्यावेळेस तुम्ही परत या ठिकाणी काही विषय असे या ठिकाणी विषय बदलू शकता. काही अडचण नाही. ठीक आहे. आता बघा समजा एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला किंवा सेमिस्टर 1ला एन्व्हायर्नमेंटल सायन्स निवडला असेल, तर त्याला यावेळेस एन्व्हायर्नमेंटल सायन्स निवडायचा का? नाही. त्याला इंटरेस्ट असेल तर घेऊ शकतो किंवा त्याला जर वाटलं, की बाबा मला एखादा वेगळा विषय घ्यायचा, समजा मॅथेमॅटिक्स घ्यायचा, केमिस्ट्री घ्यायचा किंवा कॉम्प्युटर सायन्स घ्यायचा किंवा इतिहास घ्यायचा किंवा लोकप्रशासन थोडक्यात काय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्यायचा किंवा फिजिक्स घ्यायचा, केमिस्ट्री घ्यायचा, झूलॉजी, बॉटनी, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री जो काही विषय त्याला घ्यायचा असेल 9 पैकी तो कुठलाही विषय घेऊ शकतो. त्याला त्याचं स्वतंत्र आहे. ठीक आहे. तुम्हाला जर समजा एन्व्हायर्नमेंटल सायन्स घ्यायचं तर एन्व्हायर्नमेंटल सायन्स घेऊ शकता. काही विषय नाहीये. ठीक आहे. तुम्हाला वाटलं बाबा लोकप्रशासन घ्यायचं तर लोकप्रशासन घेऊ शकता. इतिहास पण घेऊ शकता. बट जे तुम्ही विषय मित्रांनो ह्यामध्ये निवडसाल, हेच विषय तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सेमिस्टर 4च्या ओ-ईमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहेत निवडायचे आहेत. ठीक आहे. आता बघा तुम्हाला उदाहरण सांगतो मी. समजा मित्रांनो बघा ओ-ई ओपन इलेक्टिव्हमध्ये समजा मित्रांनो आपण जर समजा या ठिकाणी लोकप्रशासन पाडवी शिक्षणक्रम ठीक आहे. सॉरी ॲक्चुअली पद्धती यायला पाहिजे. अ, ठीक आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे मानवी हक्क प्रशासन ठीक आहे. मानवी हक्क प्रशासन म्हणजे थोडक्यात काय ह्युमन राइट्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा एक म्हणजे असं तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता याला ठीक आहे. असं आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आपली जी ओपन इलेक्टिव्हला आपल्याला कमीत कमी एक विषय निवडायचा होता आपण तो निवडलेला आहे. ठीक आहे. चला आता हे झालं आपल्या या ठिकाणी विषय निवडून. आता बघा आपल्याला हाच विषय जो आहे मित्रांनो सेमिस्टर 4ला पण निवडायचा आहे. ठीक आहे. आता सेमिस्टर 4चा ओ-ई बघूया आपण ओपन इलेक्टिव्ह. तर कुठला होता आपल्याला या ठिकाणी ओपन इलेक्टिव्हला लोकप्रशासन, माहितीचा अधिकार, स्वरूप आणि कार्यपद्धती. ठीक आहे. आपण लोकप्रशासन हाच निवडला ना वरती, बरोबर? हे बघा लोकप्रशासन आपण निवडला तो पण सिलेक्ट केला. आता बघा सी-सी-सी आता हे करिक्युलम ते काय क्रिएटिव्ह बरंच काय असतं ते. थोडक्यात काय जो काही तुमचा एक्स्ट्रा जो सब्जेक्ट असतो, ठीक आहे, तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. आता बघा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला आरोग्य आणि निरोगी जीवन, योग शिक्षण, खेळ आणि शारीरिक काय क्षमता, सांस्कृतिक कृती 3, समाजसेवा 3, ललित ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी सेमिस्टर 1ला तुम्हाला हाच विषय होता पार्ट 1 मध्ये. नंतर सेमिस्टर 2ला हाच तुम्हाला विषय होता बघा पार्ट 3 2 मध्ये. आता तुम्हाला बघा या ठिकाणी पार्ट 3 मध्ये आहे. ठीक आहे. आता तुम्ही त्यावेळेस कुठला निवडा होता, तोच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा का नाही. तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला जो आवडेल तो विषय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. समजा मला वाटलं समजा या ठिकाणी सांस्कृतिक कृती आहे, समाजसेवा आहे वगैरे ठीक आहे. तर आपण समजा या ठिकाणी मित्रांनो समाजसेवा सिलेक्ट करूया. ठीक आहे. कारण तो सोपा वाटतो. समाजसेवा घेतलं. परत आता बघा खाली ट्रिपल सीवर जायचं आपल्याला. ट्रिपल सीवर बघा आपल्याला परत समाजसेवा पार्ट 2 घ्यायचा आहे. ठीक आहे. समाजसेवा पार्ट 4 ठीक आहे. समाजसेवा हा पार्ट 3 होता बरोबर. सॉरी हा 4 आहे आणि हा 3 आहे बरोबर. आता बघा सी-एच-जी. सी-एच-जी म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी दिलं आहे त्यांनी सायबर सिक्युरिटी ग्रुप. ठीक आहे. असं काहीतरी असणार आहे. तर सायबर सिक्युरिटी सर्वांना कंपल्सरी आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्टच करावं लागणार आहे. ठीक आहे. पण खाली तुम्हाला सी-एच-जी आहे का या ठिकाणी? तुम्ही बघू शकता. नाही सी-एच-जी नाहीये. तुम्हाला या ठिकाणी काय आहे क्षेत्रीय प्रकल्प आहे बरोबर. फील्ड प्रोजेक्ट कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्हाला हा क्लिक करावा लागेल. जिथे बघा तुम्हाला खाली एफ-पी आहे, हे कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावंच लागणार आहे. ते कंपल्सरी आहे बाय डिफॉल्ट ठीक आहे. या ठिकाणी देखील बघा तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट आहे दिलेला बरोबर. आता ए-ई-सीमध्ये बघा तुम्हाला ए-ई-सी ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो तुम्हाला ह्या 2 पैकी कुठलाही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. समजा आधुनिक मराठी भाषा, आधुनिक हिंदी भाषा. तर मराठी भाषा घेऊया आपण जे इंग्लिश मीडियमला असतील ठीक आहे त्यांनी हिंदी किंवा मराठी घेऊ शकता. जे मराठी मीडियमला किंवा हिंदी मीडियमला असतील त्यांना हवं ते घेऊ शकता. हिंदीवाल्यांनी हिंदी घेऊ शकता, मराठीवाल्यांनी मराठी घेऊ शकता. ठीक आहे. नंतर बघा ए-ई-सीमध्ये आपण पहिला मराठी घेतला. या ठिकाणी बघा आपल्याला परत ए-ई-सीमध्ये आपल्याला या ठिकाणी मराठीच घ्यायचा आहे पार्ट 2 ठीक आहे. फक्त वरती जे घेतले तेच तुम्हाला खाली पार्ट 2 मध्ये घ्यायचे आहे. ठीक आहे. नंतर बघा व्ही-एस-सीमध्ये हा देखील बघा सिंगल आहे. जसं कसा एफ-पी सारखा आणि सी-एच-जी सारखा सिंगल आहे. त्यामुळे हा कंपल्सरी आहे. तुम्हाला यावर क्लिक करावंच लागेल. ठीक आहे. हे तुम्ही इग्नोर नाही करू शकत. नंतर बघा मायनरमध्ये पण कंपल्सरी आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र पार्ट 1 ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला या ठिकाणी देखील खाली यायचं आहे तुम्हाला. हा देखील बघा सिंगल आहे, हा देखील सिंगल आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र पार्ट 2 ठीक आहे, घेतला. आता बघा या ठिकाणी गंमत अशी आहे मेजरमध्ये एम, मिनिमम सिलेक्शन 2, मॅक्सिमम सिलेक्शन 2 म्हणजे थोडक्यात हे कंपल्सरी आहेत. तर तुम्हाला दोन्हीवर क्लिक करावं लागेल. पार्ट 3 वाला आहे हा आणि खालचा हा एक दुसरा सब्जेक्ट आहे मेजरमध्ये. परत तुम्हाला खाली यायचं आहे अकाउंटिंग एंड फायनान्शियल मॅनेजमेंट सेमिस्टर 4 सॉरी पार्ट 4 आणि या ठिकाणी हा एक घ्यायचा तुम्हाला
ठीक आहे. व्यवस्थापनाचे कार्य. ठीक आहे. आता बघा, हा जो पार्ट 4 आहे, हा तुम्हाला सेमिस्टर 1 पासून कंपल्सरी आहे. तुमच्या आतापर्यंत जे आहे त्या ठिकाणी त्याचे 4 पार्ट झालेले आहेत. तुम्हाला समोर 3rd सेमिस्टरला देखील त्याचा पार्ट 5 येईल आणि सेमिस्टर 6ला तुमचा त्याचा पार्ट 6 येईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 9 ची पूर्तता केलेली आहे का 9 ची टोटल? तर बघूया. एक विषय हा झालेला आहे. 2, 3, 4, 5, 6 मायनरमध्ये 7 आणि मेजरचे 2, 9 बरोबर. आता खाली पण बघूया आपण या ठिकाणी. ऑप्शनलचा 1 झाला, सी-सीचा 1 झाला, 2, 3, 4, 5, 6 ठीक आहे आणि 6 आणि 2 8. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं त्यांनी, इथे फक्त आपल्याला मिनिमम कोर्सेस 8 सिलेक्ट करायचे बरोबर. वरती एक एक्स्ट्रा आहे. तर वरती एक एक्स्ट्रा कुठला आहे तुमचा? सायबर सिक्युरिटी बरोबर. हा जो सायबर सिक्युरिटी आहे ना हा तुम्हाला सेमिस्टर 3 पूर्ण करायचा आहे. हा तुम्हाला कंपल्सरी आहे. सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला हा पूर्ण करायचा आहे. अन्यथा तुमचा निकाल फेल येऊ शकतो. ठीक आहे. मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल. आता बघा या ठिकाणी सायबर सिक्युरिटीचं तुम्हाला या ठिकाणी मीडियम दिलेलं नाहीये. बट तुम्ही म्हणाल की सर इथं मराठी पण नाही, इंग्लिश पण नाही. आम्ही कसं करायचं? कुठला द्यायचा? इंग्लिश द्यायचा, मराठी द्यायचा? अरे बाबा, तू या ठिकाणी वरती मीडियम ऑलरेडी मराठी निवडलं ना. तू जर का समजा बी-कॉम मराठी मीडियममध्ये करतोय, तर तुम्हाला या ठिकाणी मराठीत दाखवेल ना. इंग्लिशवाल्यांना इंग्लिशमध्ये दाखवेल. ठीक आहे. एक लक्षात घ्या ना, सी-एस-सी 102 आहे म्हणजे मराठी मीडियम. सी-एस-सी 101 असतं तुमचं इंग्लिश मीडियम आलं असतं. ठीक आहे. बाय डिफॉल्ट तुमचं जे काही मीडियम असेल वरती तेच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं. परत म्हणू नका की सर सांगितलं नाही. ओके. असो. खाली यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. हे टोटल 8 विषय झाले. आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केलं. तुमचा जर का मित्रांनो एखादा विषय चुकला असता, तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी एरर आला असता किंवा तुम्हाला ते सब्जेक्ट पुन्हा रिव्ह्यू करायला किंवा व्हेरिफाय करायला लावले असते आणि तुम्हाला परत सब्जेक्ट निवडायला लावले असते, बरोबर. आता पेमेंट कॅटेगरी रेग्युलर आहे. स्कॉलरशिपमधून नाहीये त्यामुळे रेग्युलरला फी आहे सेकंड इयरला ₹4,806 म्हणजे तुम्हाला ₹4,806 एवढं तुम्हाला चलन ऑनलाईन पे करायचं आहे. आता बघा या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायची का? नाही. कारण तुम्ही प्रथम वर्षाचा प्रवेश घेताना जे काही डॉक्युमेंट अपलोड केले होते, तेच तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला ग्राह्य धरले जातील. ठीक आहे, बदलायची गरज नाही. हां, पण जेव्हा तुम्ही नवीन प्रोग्रामला किंवा नवीन दुसऱ्या शिक्षण क्रमाला ॲडमिशन घ्याल म्हणजे उदाहरणार्थ आता तुमचं बी-कॉम किंवा एम-ए सॉरी बी-ए पूर्ण झालं आणि तुम्हाला जर समजा एम-ए, एम-कॉम किंवा एम-बीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तशा वेळेस तुम्हाला फर्स्ट इयरला पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट करूया आपण या ठिकाणी. नेक्स्ट केलं बघा टोटल फीस तुम्हाला दाखवते या ठिकाणी ₹4,806 ह्या मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आता पेमेंट कसं करायचं हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पेमेंट मोड करू शकता. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थ्यांचे क्वेरी येतात, की सर या ठिकाणी इन्स्टॉलमेंट वगैरे ऑप्शन आहे का? तर दुर्दैव विद्यापीठाचं, की या ठिकाणी त्यांनी जे आहे इन्स्टॉलमेंटचं ऑप्शन बंद केलेलं आहे. 3-4 वर्षापूर्वी ते इन्स्टॉलमेंटचं ऑप्शन होतं, बट त्यांनी आता ते बंद केलेलं आहे. तेव्हा फी पण कमी होती, तरी इन्स्टॉलमेंट होतं. आता फी जास्त आहे, तरी पण इन्स्टॉलमेंट बंद केलेलं आहे. असो, आता हे आपला दुर्दैवच म्हणता येईल यामध्ये. या ठिकाणी आपण यावर वारंवार मी विद्यापीठाला मेल देखील केलेला आहे. त्यांना विचारलं देखील आहे, की इन्स्टॉलमेंट ऑन करा. बट त्यांनी इन्स्टॉलमेंट ऑन केलेली नाहीये. ठीक आहे. असो, मेक पेमेंट करायचं तुम्हाला फुलमध्ये. आता काही विद्यार्थी असे होते, की सर ई-एम-आय वगैरे करता येईल का? किंवा 2 टाईमामध्ये पैसे वगैरे भरता येईल का? तर नाही करता येणार मित्रांनो. पण तुम्ही एक करू शकता. तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तुमच्याकडे जर असेल, आता मला माहिती आहे क्रेडिट कार्ड प्रत्येकाकडे नसणारच आहे. बट काही-काही डेबिट कार्ड आहेत, जे तुम्हाला ई-एम-आयची फॅसिलिटी देतात. त्यामुळे तुम्ही ते एस-बी-आय वगैरे, एच-डी-एफ-सी वगैरे तुमचं अकाउंट असेल किंवा तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये वडिलांचं, आईचं कोणाचं जर समजा एच-डी-एफ-सी कार्ड असेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ई-एम-आय फॅसिलिटी ऑन करू शकता. मग तुम्ही त्यांना थोडे-थोडे पैसे देऊ शकता. ठीक आहे. किंवा अजून एक बेटर ऑप्शन आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा घरामध्ये कोणाकडे क्रेडिट कार्ड वगैरे जर असेल, तर तुम्ही त्यावरनं पे करू शकता आणि त्याचे ते पेमेंटचं जे अमाउंट आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी 6 महिने, 3 महिने किंवा 12 महिने तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ई-एम-आय क्रिएट करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही त्याला थोडे-थोडे करून समजा आता 4,800 चा जर का आपण विचार केला, तर यावरती समजा 15% इंटरेस्ट लागेल. तर आपण जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला, की बाबा समजा हे 4,800 समजा होतील, फार-फार आपले होतील या ठिकाणी समजा 5,500 तर 5,500 चे जवळपास वर्षाचे किती व्हावे लागले तुमच्या समजा महिन्याचे ₹500 समजा बहुतांश. तर तुम्हाला दर महिन्याला ₹500-500 तुम्हाला त्या ई-एम-आयमध्ये भरावे लागतील किंवा 6 महिने घेतले तर ₹1,000 तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागतील. जे काही एक्स-वाय-झेड असेल ते इंटरेस्ट रेट वगैरे डिपेंड त्यावरती असणार आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता ई-एम-आयमध्ये. असो तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट वगैरे कराल तेव्हा नेक्स्ट केल्यावर तुम्हाला पी डाउनलोड होईल. ती पी मित्रांनो जी आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या स्टडी सेंटरवरती जमा करायची आहे. सो तिथं जाऊन तुम्हाला जमा करायची आवश्यकता आहे का? तर नाही. तुम्ही त्यांना WhatsAppवर देखील पाठवू शकता. बट जेव्हा तुम्हाला पुस्तकं घ्यायची असतील किंवा आणायची असतील, तेव्हा तुम्हाला तिची प्रिंट सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे. प्रिंट सोबत गेल्याशिवाय तुम्हाला पुस्तकं मिळणार नाही. तर तुम्हाला ते सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता हे आपण तुम्हाला बी-कॉमची प्रोसेस सांगितलेली आहे. सेम प्रोसेस तुम्हाला एस-वाय-बी-एची असेल, एस-वाय एम-एची असेल, एस-वाय एम-कॉमची असेल, एम-बी-एची असेल, कुठल्याही सेकंड इयरच्या ॲडमिशन तुम्हाला प्रोसेस मित्रांनो अशा प्रकारची असणार आहे. फक्त एम-बी-एला, एम-कॉमला ग्रुप आहेत वेगवेगळे. ते ग्रुप तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. आणि आपण जर का समजा सेकंड इयर बी-एचा विचार केला तर सेकंड इयर बी-एला भरपूर विषय आहेत. त्यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. परत तुमच्या टी-वाय बी-कॉमला देखील, टी-वाय बी-एला देखील वेगवेगळे ग्रुप आहेत, ते देखील तुम्ही घेऊ शकता. टी-वाय बी-ए तर खूप सोपा आहे प्रोग्राम सिलेक्ट करायला आणि टी-वाय बी-कॉम देखील खूप सोपा आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त 2च कॅटेगरी आहेत. ग्रुप आहेत. एक आहे मार्केटिंग, एक आहे फायनान्स. तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही ते घेऊ शकता. बँकिंग, फायनान्स वगैरे. ठीक आहे. कोणाला काही समस्या अथवा काही मदत वगैरे लागत असेल तर कृपया आपण कमेंट करू शकता आणि तुम्हाला जर काही अजून काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल, समजा उदाहरणार्थ तुम्हाला सी पास करून पाहिजे असेल किंवा सायबर सिक्युरिटी पास करून पाहिजे असेल किंवा तुम्हाला ॲडमिशन करायला मदत पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या मेलवरती
ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे किंवा Telegramवरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ डिस्क्रिप्शनला तुम्हाला जी आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. असो, आता मित्रांनो अजून एक समस्या आहे विद्यार्थ्यांची, की त्यांना जे आहे सायबर सिक्युरिटीचा रिझल्ट फेल आलेला आहे सेकंड इयर बी-कॉमवरती किंवा सेकंड इयर बी-एवरती, पण त्यांची एक्झाम त्यांनी दिलेली आहे. तर यावर काय करायचं? मीडियमचा इश्यू असेल तर तुम्हाला मेल करायचा आहे. तुम्ही जर समजा एक्झाम दिली नसेल, तर कृपया आपण एक्झाम द्यावी. त्यानंतर तुमचा रिझल्ट जो आहे, तो 1 महिन्यानंतर अपडेट होऊन जाईल, ठीक आहे. असो, रिचेकिंग सुरू आहे मित्रांनो. कोणाला तुमची फोटोकॉपी वगैरे चेक करायची असेल, तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता आमच्या मेलवरती किंवा Telegramवरती, ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.